हाँ मागे 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 थोडं थोडं डिस्टन्स एक मिनिट एक वर्षाला एक वर्ष ह्या प्रमाणामध्ये त्यांच्या सजेचा काळ कमी होत त्याच्यावर बराच उहापोह झाला आणि शेवटी डिसेंबर 2009 साली शासनानं हे खुलं कारागृह करण्यासाठी मान्यता दिली। आपले गृहमंत्री आवर्जून आले आहेत, त्याबद्दल शतशः धन्यवाद। पुण्यातलं हे देशामधल्या पहिल्या महिला खुल्या कारागृहाचं उद्घाटन झाल्याचं आणि हे कारागृह सुरू झाल्याचं मी आपल्या सगळ्यांच्या वतीने घोषित करतो। कैद्यांना सुद्धा काही मानवी हक्क असतात, ते हक्क मान्य करण्याच्या बाबतीत महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला आहे। नेहमीच सगळे गुन्हेगार हे सराईत गुन्हेगार नसतात। भावनेच्या आहारी जाऊन आवश्यकतेपेक्षा जादा कृती होते, एखादी चूक होते आणि माणसाला बंदिवान व्हावं लागतं। आयुष्यातली उमेदीची वर्ष तुरुंगामध्ये गेल्यानंतर जगण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्य ही त्यांच्यामध्ये शिल्लक राहत नाही। खरं तर जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे नाहीत पण चुकून ज्यांच्या हातामधून गुन्हा घडला अशांच्यासाठी महाराष्ट्रातली कारागृह ही कारागृह न राहता ती सुधारगृह झाली पाहिजेत, हा मी आणि शासनाने नेहमीच विचार केलाय। आतंकवादी कृत्य करणाऱ्यांना जी जरब बसायला पाहिजे ती दुर्दैवाने जरब बसत नाही। म्हणून केंद्र सरकारच्या मान्यतेने हायकोर्टाची मान्यता घेऊन या पुढच्या काळामध्ये जे आतंकवादी कृत्य करतील ते 16 आणि 18 वर्षांनी जन्मठेपेचे कैदी बाहेर येणार नाहीत। या पुढच्या काळामध्ये त्यांचा कमीत कमी कालावधी 40 वर्ष, 50 वर्ष आणि 60 वर्षाचा राहील। पोलीस रात्रीचा दिवस करतायत, प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत। देशस्तरावरच्या सगळ्या यंत्रणा एकत्रितपणाने हे काम करतायत आणि महाराष्ट्राच्या पोलीस दलाबद्दल आजपर्यंतचा अनुभव लक्षात घेताना आमचे पोलीस नक्कीच आरोपींच्या पर्यंत पोहोचतील। मी या बाबतीत काही आपल्याला अगोदर विनंती करून सांगितले, आपण माझ्या विनंतीला मान द्यावा।